आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. भाजप कार्यालयात आलेला येण्याचा योग आला. कशाच्या निमित्तानं आल्याने भाजप कार्यालयाची पहिलीच भेट. राष्ट्रवादी कार्यालयाची जागा आपण घेतलेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं कार्यालय पाहिलेलं आहे. लवकरात लवकर राष्ट्रवादीचं कार्यालय तुम्हाला उभं राहिलेलं दिसेल. आज अमित शाह आपले देशाचे गृहमंत्री हे 19-20च्या दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूरला येत आहे. तीर्थक्षेत्र अंबाबाईला सहकार्य त्यांनी केलं आहे, त्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी कोल्हापूर आहेत. आणि त्या सभेच्या तयारीसाठी आणि कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज तिन्ही पक्षांची इथे एकत्रित बैठक झाली आणि आज पहिल्यांदा मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आलेलो आहे. संजय राऊत यांनी बोलताना आज असं म्हटलेलं आहे की अजित पवारांचा पक्ष असेल किंवा शिंदे सेनेचा गट असेल, हे काही आता गट नाही, त्या कंपन्या राहिलेल्या आहेत अमित शहा यांच्या. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की संजय राऊत सातत्यानं शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाबद्दल बोलत आहे. परंतु त्यांचा पक्ष आता किती राहिला आहे हे आता शोधण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे काही दिवसांनी दुर्बिणच शोधण्याची वेळ आहे. त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे. आपला पक्ष वाढण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. विनाकारण दुसऱ्या पक्षाला बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं सोडून दिलं पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये आपले आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, नगरपालिका, महानगरपालिका किती आहे, यावर हे पॅरामीटरवर लोकशाहीमध्ये पक्षाचं स्थान ठरत असतं. रोहित पवार आज आंदोलन करतायत पंढरपूरमध्ये आजपासून, त्याचं अपेक्षा सरकारला घेण्याचा त्यांची प्रयत्न. काय मला माहिती नाही, परंतु रोहित पवार हे अजित पवारांची जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे 2 दिवस झाले सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे. ते उप-अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करणार अशी बातमी आम्ही वाटते. आणि आमचे पवारसाहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल ही बातमी आम्ही वाचलेली आहे. आणि मला वाटतं सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्याला दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, पक्षाचे काय तुम्हाला सभापतींच्या दाखले जे आहेत जातीचे रद्द झाले, दणका बसला असं म्हणायचं? नाही, हे बघा, गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष महेश चोबटमण हे बेडा जंगम जातीचे, म्हणजे SC हा जातीचे होते. आपल्याला माहिती आहे की अशोक स्वामी काही दिवसापूर्वी इचलकरंजीच्या त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, त्याही याही जातीच्या होत्या. राज्यभरामध्ये अनेक असे लिंगायत समाजाचे बेडा जमातीचे लोक त्यांना SCचे दाखले मिळालेले आहे, पडताळणी झालेली आहे. आणि महेश चोबटमण हा एक अतिशय सज्जन, अतिशय एक सुविचारी, अतिशय आध्यात्मिक असा लिंगायत समाजाचा धर्मगुरू होता. आणि त्यांनी मला वाटते पुरावे दिलेले होते आणि त्यांनी आजच प्रत्येक नेत्याला सांगितलेलं आहे की बसवेश्वर महाराज मला द्याय देते. पण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या राष्ट्रवादी एकत्र येणार, ते आता खऱ्या अर्थानं होणार असं वाटते? राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार. आता आम्ही दोन्ही पक्ष वेगवेगळे आहोत ना. यालाच जोडून एक असा प्रश्न, संजय राऊत असं म्हटले की मातोश्रीचे दरवाजे जे पक्ष सोडून गेलेल्यांसाठी कायम आहेत उघडे. काय वाटते, जाते का शिवसेना शिंदे गटाचे? मला माहिती आहे की सत्ता सोडून कोणी लोक जाणार नाही, हा त्यांचा भ्रमनिरास आहे. ते कोणत्या स्वप्नात वावरत आहेत कोणाला माहिती आहे. गोकुळची निवडणूक तोंडावर आहे, शक्ती प्रदर्शन ठराव दाखल करणार का 2 दिवसापूर्वी कशा प्रकारचे झाले की आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत. आता प्रत्येक पक्षाने म्हणजे त्याचं जनसुराज्य ठरवलं होतं, शिवसेना शिंदे गटाने ठरवलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की आपण एकत्रितपणानं आपले जे ठराव आहेत ते घेऊन जायचे. आता त्या मला आज वर्तमानपत्रांनी वाचलं की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारनी आपण एकेकाचंच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ अशी काहीतरी त्यांनी सूचना केलेल्या पेपरमध्ये वाचल्या.
तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे. गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन कारण ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहेत. त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील. साहेब, खरं पाहिलं तर आजपासून किंवा उद्यापासून कोल्हापूर शहराचे पाणी संकट जे आहे ते गडद होताना पाहायला मिळते. धरणात पाणी नाही आहे. कोल्हापुरात आता पाण्याचे खरं तर संकट पाहायला मिळते. काय सांगाल? आता यापूर्वी अनेक वेळा आम्ही सांगितलं होतं की यावेळेला काळमवाडी धरणातलं पाणी हे गळती काढण्याच्या निमित्ताने हे पहिल्यांदा 4-5 टीमशी कमी केलेलं होतं. उन्हाळ्यामध्ये फार मोठा त्रास होणार आहे. वेळेवर पाऊस जर नाही आला तर आपल्याला पाणी जपून वापरावं लागणार आहे. या सूचना अनेक वेळा प्रशासनाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी दिलेल्या होत्या. आता काळमवाडी धरणाचं पाणी आपल्या जॅकवेलपासून दूर गेलेलं आहे. त्या आपली जी जुनी लाईन आहे पंचगंगेची, कोल्हापूर शहराला पाणी कमी पडणार नाही. पंचगंगेमध्ये भरपूर पाणी आहे. त्यामुळं राधानगरी धरणाचं पाणी पंचगंगेला नदीला येईल आणि कोल्हापूर शहराला अडचण कुठली होणार नाही. ठीक आहे, काळमवाडी धरणाचं पाण्याची कमतरता भासेल. साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचना केलेल्या आहेत की पक्षात कोणतेही हस्तक्षेप दिल्याचं दिसतं. त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना अवगत केलं की मी पक्ष सांभाळू शकते आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी उभी राहू शकते. भुजबळ साहेबांनी तटकरे यांच्यामध्ये काहीतरी नाही, ते शाब्दिक नाही. ते दोघं अतिशय हुशार आहेत. ते गुरु आणि शिष्य आहेत. त्यामुळं त्यांचं बोलणं, त्यांची कृती हे सगळ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने सभा रंगवावी आणि सभेमध्ये कार्यकर्त्यांना कसं मार्गदर्शन करावं त्याचा एक उत्तम नमुना त्या दोघांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये विधान परिषदेचा ठीक आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.